Welcome all of you. Today we are discussed about the experiment number 13 and 14 in which we investigate, that means observe and record the cable failure by insulation breakdown. Myself Mr. Vaswade Yogesh, lecturer from Electrical Department, SIT Polytechnic, Kedrao. First, practical significance. In this practical we make the cable fault testing. Practical significance. Cable faults can be occur with insulation damage due to the aging, excess heat, wrong handling, improper termination of cable and moisture in the soil. To restore the supply, fault finding and repairing of the cable fault is necessary. In this practical, we can fault finding of the cable or what type of test we take at the time of repairing of cable or fault finding of cable, that means continuous test, earth fault test, looping test, etc. by using the Megger. We already performed the practical of insulation resistance measurement by using the Megger. This practical is also useful for this practical. Okay, that means we can find out the cable fault using Megger. This cable fault occurs due to the insulation damage due to the aging or excess heat or wrong handling, okay, or improper termination of cable and moisture in the soil. म्हणजेच केबल कशामुळे खराब होते तर त्याची लाईफ संपल्यानंतर हीट केबलमधली वाढल्यानंतर ही कडी वाढणार आहे. ज्यावेळेला समर सीझन असेल किंवा करंट जास्त असेल त्यावेळेला हीट इन्क्रीज होणार. रॉंग हँडलिंग म्हणजे आपण केबलचं व्यवस्थित हँडलिंग नसेल त्या ठिकाणी. इम्प्रॉपर टर्मिनेशन ऑफ केबल म्हणजे लूज कनेक्शन वगैरे असतील तर केबलचं टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकतं किंवा त्या सॉइलमध्ये मॉइश्चर कंटेंट असतील तर केबलचं टेम्परेचर इन्क्रीज होणार. कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल्स. use Megger for fault finding. We can use Megger for the fault finding techniques. That means we use Megger here to measure the insulation resistance as well as continuity of the cable. आपण या ठिकाणी मेगर यूज करणार आहोत. कशासाठी तर त्या ठिकाणी कंटिन्युटी टेस्ट आहे. आपल्याला कंडक्टर कंटिन्युटी आहे का नाही कंडक्टरची, त्या म्हणजे कंडक्टर कुठे कट झालेलं नाही हे चेक करण्यासाठी आपण कंटिन्युटी टेस्ट घेतो. म्हणजे केबल ती कंटिन्यू आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत, कुठे कट झालेलं नाही आहे. मेगरनं फॉल्ट फाइंडिंग करायचं आहे आणि इंटरप्रेट द मेगर रिझल्ट, म्हणजे मेगरचा रिझल्ट येईल त्याच्यावर आपल्याला कोणत्या टाईपचा फॉल्ट झाला आहे, शॉर्ट सर्किट आहे, ओपन सर्किट आहे किंवा केबल ओके कंडिशनमध्ये आहे. ह्या 3 टेस्ट आपल्याला करायच्या आहेत. रिलेव्हंट कोर्स आउटकम. फॉलो सेफ प्रॅक्टिसेस व्हेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिकल वर्क. परफॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग और केबलिंग ॲक्टिव्हिटीज. प्रॅक्टिकल आउटकम्स. इन्व्हेस्टिगेट अँड रेकॉर्ड अँड ऑब्झर्वेशन cable failure of insulation breakdown. Relevant effective domain related to the outcomes. त्यामध्ये आपण मिनिमम theoretical background बघू. There are 3 types of cable faults. Mainly 3 types of cable faults. First is short circuit between the 2 conductors. म्हणजे 2 केबल कंडक्टरला आपण सपोज 4 कोर केबल घेतली तर त्यामध्ये 2 कोरमध्ये कुठेतरी किंवा 2 कंडक्टरमध्ये शॉर्ट सर्किट झालेलं असते. अर्थ फॉल्ट म्हणजे केबलचं इन्सुलेशन जे कंडक्टरचं इन्सुलेशन पंक्चर होऊन कुठे अर्थ फॉल्ट झालेलं असतो. म्हणजे आर्मर्डची केबलची जी आर्मर्ड असते त्या आर्मर्डला कंडक्टर कनेक्ट झालेला असतो. ओपन सर्किटेड म्हणजे केबल त्या ठिकाणी हाय करंटमुळे केबल कट होते त्या ठिकाणी किंवा मेकॅनिकल डॅमेजमुळे केबल कट होण्याची शक्यता असते. ओके. नेक्स्ट, ॲट ए टाइम ऑफ 1 or more रिझल्ट मे ऑकर. ओके. ॲट ए टाइम 1 or more फॉल्ट्स मे ऑकर म्हणजे एकाच वेळी 3 पण फॉल्ट होऊ शकतील, एक सिंगल पण फॉल्ट होऊ शकतो. ओके. द प्रायमरी कॉज ऑफ शॉर्ट सर्किट अँड अर्थ फॉल्ट इज ड्यू टू द डॅमेज ऑफ इन्सुलेशन कॉज्ड बाय. जे काही शॉर्ट सर्किट किंवा अर्थ फॉल्ट होणार आहे तो मेनली कशामुळे फॉल्ट होऊ शकतो, केबलचे इन्सुलेशन डॅमेज झाल्यामुळं. आता केबलचे इन्सुलेशन कशामुळे डॅमेज होणार, बाय वॉटर किंवा मॉइश्चर कंटेंट असेल किंवा अदर रिझन असतील, मेकॅनिकल रिझन असेल, इलेक्ट्रिकल रिझन असेल, हाय व्होल्टेज हाय करंट ॲप्लिकेशनमुळं किंवा एन्व्हायरमेंटल रिझन असेल त्यामुळे सुद्धा केबल इन्सुलेशन डॅमेज होऊ शकतं. इन इलेक्ट्रिकल मशीन ड्यू टू द डिफेक्ट इन द आर्मेचर, प्लंबिंग और लुब्रिकंट कंपाउंड्स गेट्स आउट ड्यू टू द एक्झेस हीट. इन्सुलेशन ऑफ द केबल कॅन डॅमेज. आता जे काय आपण आर्मर्ड असते
जे काय आर्मर्ड असणार आहे या ठिकाणी ते आर्मर्ड डॅमेज होऊ शकते प्लंबिंगच्या वेळेला, म्हणजे केबल लेईंग करतो आपण त्यावेळेला ते डॅमेज होऊ शकतं. ओके, अशामुळं काय होऊ शकतं, एक्झेस हीट प्रोड्यूस होते आणि ते एक्झेस हीटमुळं इन्सुलेशन डॅमेज होऊ शकतं. द ओपन सर्किट फॉल्ट कॅन ऑकर ड्यू टू द रॉंग हँडलिंग ऑफ कंडक्टर, इम्प्रॉपर टर्मिनेशन. आता जो ओपन सर्किट फॉल्ट क्रिएट होणार आहे तो कशामुळे होतं, तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित हँडल करत नाही, मेकॅनिकल डॅमेज होऊ शकतं. म्हणजेच काय, वरून काहीतरी केबलवरती पडू शकतं. केबल एकदम वाकवली आपण 90 डिग्रीमध्ये किंवा 180 डिग्रीमध्ये वाकले असेल केबल. ओके, तर काय होणार, त्या ठिकाणी केबल कट होऊन जाणार. इम्प्रॉपर टर्मिनेशन म्हणजेच काय, केबलचं कुठेतरी लूज कनेक्शन केलं आहे, टर्मिनल व्यवस्थित कनेक्ट केलेले नाही आहेत. लूज क्लॅम्पिंग इन टर्मिनल बॉक्स, टर्मिनल बॉक्समध्ये लग्स व्यवस्थित टाईट केलेले नसतील. डिप्रेशन इन द सॉईल विच स्ट्रेच द जॉईंट. आता यामध्ये काय, डिप्रेशन ऑफ सॉईल म्हणजे जमिनीवर भरपूर दाब असेल. सपोज एखादी केबल रन झाला असेल जमिनीमधून, ओके, तर त्यावरती काहीतरी वरती मोठं मशीन व अवजड पदार्थ वगैरे बसला असेल किंवा ठेवला असेल आपण एखादा जड पदार्थ, तर त्या प्रेशर येऊ शकतं केबलवरती. अपार्ट फ्रॉम दिस ऑल दिस रिझन शॉर्ट सर्किटेड मे लीड टू ओपन सर्किट फॉल्ट. एकदा एखाद्या वेळेस सपोज शॉर्ट सर्किट झालं असेल, शॉर्ट सर्किट म्हणजेच काय, फेज आणि न्यूट्रल एकमेकाला कनेक्ट होतात. ओके, त्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणतो. मग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय होतं, केबल ज्या ठिकाणी कंडक्टर वीक असेल त्या ठिकाणी तो कट होतो केबल. शॉर्ट सर्किटमुळं मेल्ट होतं तिथलं केबल कंडक्टर. मग मेल्ट झालं म्हणजे काय होतं, ओपन सर्किट होऊन जातं. म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे त्या ठिकाणी ओपन सर्किट झाली केबल. अपार्ट फ्रॉम दिस व्हेरियस सोफिस्टिकेटेड टेस्टिंग इक्विपमेंट, मेगर टेस्ट इज अ बेसिक टेस्ट फॉर फॉल्ट फाइंडिंग ऑफ केबल. आता ह्या सगळ्या बाकीच्या मेथड्सपेक्षा मेगर टेस्ट सगळ्यात बेसिक टेस्ट आहे आणि त्याला आपण इझिली कुठे पण कॅरी करू शकतो मेगरला. ठीक आहे, त्यामुळे मेगर टेस्ट करून फॉल्ट फाइंडिंग आपल्याला इझी होऊ शकतं. बिफोर डुईंग टेस्ट इट इज नेसेसरी टू चेक आउटडोअर अँड इनडोअर टर्मिनल बॉक्स रिस्पेक्टिव्हली. ज्यावेळेला आपल्याला मेगरनं टेस्ट घ्यायची आहे त्यावेळेला केबलचे टर्मिनल्स असतात ते दोन्हीकडे ओपन पाहिजे, कुठेही केबल कनेक्ट नसायला पाहिजे. टाईप ऑफ फॉल्ट इन द केबल कॅन डिटेक्ट युझिंग मेगर बाय मेजरिंग अर्थ रेजिस्टन्स ऑफ ईच कोर. द टाईप ऑफ फॉल्ट इन ए केबल, त्यामध्ये आता अर्थ फॉल्ट झाला असेल, अर्थ फॉल्ट कसं चेक करणार आपण, आर्मर्डला एक कंडक्टर कनेक्ट करायचा आणि त्या कोअरला एक कंडक्टर कनेक्ट करायचा आणि अशा पद्धतीने काय करायचे, ती कोअर चेक करायची आणि त्या ठिकाणी त्याची टेस्ट घ्यायची, अर्थ फॉल्ट टेस्ट. ओके, एक काय केलं मी, आर्मर्डला कनेक्ट केली, त्यामध्ये बघूया आपण. या ठिकाणी बघा, एक काय केलं मी, केबलचे आर्मरिंग असतं, त्या आर्मरिंगला एक मेगरचं एक टर्मिनल कनेक्ट केलं आणि कंडक्टरला एक कनेक्ट केलं. अशा पद्धतीने मी इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतलेले आहे. ओके, त्यामध्ये काय केलं, इफ द शॉर्ट सर्किट बिटवीन द कोअर अँड द अर्थ, इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द सच कोअर विल बी 0 और व्हेरी लेस इन द मेगर. आता आपण काय केलं, एक कंडक्टरला कनेक्ट केले मेगरची वायर आणि दुसरी मेगरची वायर आपण आर्मर्डला कनेक्ट केली. जर इन्सुलेशन ब्रेक झाला असेल तर त्या ठिकाणी 0 रेजिस्टन्स दाखवणार किंवा कमी रेजिस्टन्स दाखवला. जर इन्सुलेशन ब्रेक नसेल, ओके कंडिशन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हायर रेजिस्टन्स म्हणजे अबाव 200 मेगा ओम रेजिस्टर त्या ठिकाणी इंडिकेट करणार आहे. इफ वी डू नॉट फाइंड कंटिन्युटी इन द एनी कोर बिटवीन द टू एंड्स देर इज अ ओपन सर्किट ऑन ईच कोर. ओके, आता ह्यामध्ये काय केलं आपण, अर्थ फॉल्ट टेस्ट घेतली. त्यानंतर आता आपल्याला कंडक्टर कंटिन्युटी टेस्ट घ्यायचे, म्हणजे जी काय वायर आहे ती वायर शेवटपर्यंत आहे तशी आहे, कुठे कोणत्याही टाईपचं कट झालेलं नाही आहे, वायर ओपन सर्किट झालेलं नाही आहे, तर त्यामध्ये आपण कंटिन्युटी टेस्ट घेतो. मग कंटिन्युटी टेस्टमध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बा, आपल्याला केबलची कंटिन्युटी टेस्ट घ्यायची आहे. तर काय केलेलं आहे या ठिकाणी, वरती आपण काय केलं, फक्त अर्थ फॉल्ट टेस्ट म्हणजे आर्मर्ड आणि कंडक्टर, केबलचा हा कंडक्टर आणि आर्मर्ड आहे, ह्याच्यामध्ये आपण मेगर कनेक्ट केला आणि त्या ठिकाणी इन्सुलेशन टेस्ट घेतली. पण आता ह्यामध्ये काय केलं आहे, लूप टेस्ट फॉर द कंटिन्युटी युझिंग मेगर. आता लूप टेस्ट करायची काय गरज आहे, या ठिकाणी आपण बघितले एक कंडक्टरला एक वायर कनेक्ट केली आणि दुसरी वायर आहे ती अर्थला कनेक्ट केली. आता हे कनेक्शन कशासाठी केलं आहे, तर आपल्याला काय करावं लागतं, केबल्स असतात ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असे रन झालेले असतात. मग तिथून तिथे पण वेगरची वायर नेणं आपल्याला शक्य नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, केबलच्या एंड पॉईंटला, केबलचा जो शेवटचा एंड आहे त्या ठिकाणी सपोज आर फेज आहे, आर फेजच्या कंडक्टरने आर्मर्ड इथे शॉर्ट करायचं आणि इथून काय करायचं, एक वायर आर्मर्डला आणि एक वायर कंडक्टरला आपण कनेक्ट करायची. म्हणजे आता कसं अप्लाय कसं जाणार, पॉझिटिव्ह वायर इथून कंडक्टरमधून गेली, इथून नंतर आर्मर्डला आली, आर्मर्डमधून त्याला इकडं या आर्मर्डमधून इथं निगेटिव्ह मिळाली, असं हे कनेक्शन सर्किट कंप्लीट झालं. आणि आपण जर मेगर फिरवला, जर
मेगर फिरवल्यानंतर जर कंटिन्युटी येत असेल म्हणजे 0च्या आसपास रिडिंग दाखवत असेल तर काय झालं, ते कंडक्टरची कंटिन्युटी ओके कंडिशनमध्ये. जर रिडिंग अबाउट 200 मेगा ओम दाखवत असेल तर त्या ठिकाणी ती ओपन सर्किट कंडिशन आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, इन्सुलेशन रेजिस्टन्सच्या बाबतीत ओके कंडिशन कधी असणार, ज्यावेळेला हे हायर रेजिस्टन्स दाखवलं. इन्सुलेशन रेजिस्टन्स नेहमी आपल्याला हायर रेटिंगचा पाहिजे असतो, त्यामुळे तर हायर रेजिस्टन्स दाखवलं इथं की ते ओके कंडिशन आहे. आता कंडक्टरची कंटिन्युटी, कंडक्टर म्हणजेच काय झाला, तो एक प्रकारचा करंटला फ्लो करून नेणार आहे, त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स नेहमी कमी असतो कंडक्टरचा. इन्सुलेशनचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे आणि कंडक्टरचा रेजिस्टन्स नेहमी कमी पाहिजे. त्यामुळे हे जे सेकंड रिडिंग येणार आहे ते तुमचं नेहमी एकदम लो पाहिजे रिडिंग, तरच ओके कंडिशन आहे, अदरवाईज फॉल्टी कंडिशन. आणि ह्या एक नंबरमध्ये काय, हाय रेजिस्टन्स आला तर ओके कंडिशन आणि लो रेजिस्टन्स आला तर फॉल्टी कंडिशन आहे. ठीक आहे. इथं हायर इन्सुलेशन पाहिजे आणि इकडं लोअर इन्सुलेशन हायर रेजिस्टन्स पाहिजे आणि या ठिकाणी लोअर रेजिस्टन्स पाहिजे सेकंड टेस्टसाठी. If there is no continuity in all three cores, means entire three cores are open circuited after detecting the fault. Repair the cable. ओके. आता या ठिकाणी काय झालं, देअर इज नो कंटिन्युटी इन 3 कोर. आपण 3 कोर टेस्ट केलं, 2 कोरमध्ये कंटिन्युटी आली, तिसऱ्या कोरमध्ये आली नाही तर तिसरी कोर खराब आहे. कोर म्हणजे तो केबलचा कंडक्टर. म्हणजे आता इथं बघू, आता या ठिकाणी काय दाखवले बघा, ह्या 4 कोर केबल आहे. 3.5 कोर म्हणतो कारण न्यूट्रल कंडक्टर हाफ असतो बाकी 3 कोरपेक्षा. ठीक आहे. त्यामुळे ही काय एक कंडक्टर म्हणजेच काय एक कोर, सेकंड 3 4, आता हे 4 कोर आहे त्यामुळे 4 कोर केबल म्हणू शकतो किंवा टेक्निकल लँग्वेजमध्ये 3.5 कोर म्हणतात त्याला. ओके. ठीक आहे. मॅथला आपण कंटिन्यू टेस्ट घेतली, एक अर्थला लावला आणि एक काय केलं, मेगरची वायर्स बघा, एक अर्थला कनेक्ट करायचं म्हणजे या पट्टीला आणि दुसरा इथे केबल कंडक्टरला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. तर त्या ठिकाणी ओपन सर्किट कुठं दिसलं म्हणजे रेजिस्टन्स आहे तो कंटिन्यू टेस्टमधला तो हायर रेटिंगला आला तर आपण काय समजून जायचं, केबल कुठेतरी कट आहे असं समजायचं. नेक्स्ट आता ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कंडिशन चेक करायचं आहे. आता मी काय केलं, कनेक्शन बिटवीन द 2 केबल कंडक्टर्स. आता हे फेस टू फेस टेस्ट घ्यायचे आहे, तर मी या ठिकाणी काय केलं, हा एक कंडक्टर घेतला आहे आणि हा दुसरा कंडक्टर, ह्या 2 कंडक्टरमध्ये मी काय केले, हे वायर्स कनेक्ट केले आहेत मेकरच्या. ह्या ठिकाणी काय घ्यायला पाहिजे, इन्सुलेशन टेस्ट घ्यायला लागले, कंटिन्यू टेस्ट नाही आहे कारण 2 कंडक्टर चेक करले म्हणजे इन्सुलेशन टेस्ट 2 कंडक्टरचं. ठीक आहे. मग ह्या वेळेला काय यायला पाहिजे, जास्तीत जास्त मॅक्झिमम रेजिस्टन्स यायला पाहिजे तरच ते इन्सुलेशन ओके आहे असं समजून जायचं. ओके. द कनेक्शन बिटवीन द 2 केबल कंडक्टर्स, मग ह्या ठिकाणी नियर टू 0 आला तर हे शॉर्ट सर्किट आहे समजायचं, नियर टू इन्फिनिटी रेजिस्टन्स आला तर ओके कंडिशन, कारण 2 कंडक्टरमधलं आपण इन्सुलेशनचं रेजिस्टन्स मेजर करायला लागलो. ओके. एकाच कंडक्टरमधलं जर आपण टेस्ट घेत असेल तर ती कंटिन्यू टेस्ट झाली, 2 कंडक्टरमधली टेस्ट घेत असेल तर ती इन्सुलेशन टेस्ट झाली. ओके. आता कनेक्शन बिटवीन द केबल कंडक्टर अँड केबल आर्मरिंग. ठीक आहे. केबल कंडक्टर आणि केबल आर्मरिंग जे आपण ही टेस्ट बघितली, लूप टेस्ट, केबल कंडक्टर आणि आर्मरिंगला आपण कनेक्ट करणार आहोत. त्यामध्ये टेस्ट घेतलं तर ती कुठली टेस्ट झाली तुमची, इथं एक डायग्राममध्ये केबल कंडक्टर आणि केबल आर्मरिंग ही तुमची टेस्ट झाली, ती इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट किंवा अर्थ फॉल्ट रेजिस्टन्स टेस्ट झाली आपली. त्यामध्ये सुद्धा इन्सुलेशन रेजिस्टन्स बघायचं आहे आपल्याला, त्यामुळे कंटिन्युटी हाय लेवलचीच यायला पाहिजे, रेजिस्टन्स आहे तो हाय यायला पाहिजे कारण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करत आहोत आपण. ओके. आता यामध्ये काय झालं, नियर टू 0 आला म्हणजे रेजिस्टन्स कमी म्हणजेच काय अर्थ फॉल्ट आहे. मग जर इन्फिनिटीपर्यंत आला म्हणजे रेजिस्टन्स हाय आला तर ओके कंडिशन म्हणून आहे समजायचं. बिटवीन द स्टार्ट पॉईंट अँड एंड पॉईंट ऑफ द केबल कंडक्टर और लूप टेस्ट. म्हणजे एकतर तुम्ही केबल तुमच्या जवळ असेल, दोन्ही टर्मिनल्स कनेक्ट असते जवळ असतील तुमच्या, तुम्ही एक कंडक्टरला इथं टेस्ट करणार आणि लूप टेस्टला दुसरी ही नॉर्मल कंटिन्यू टेस्ट संपायला बघूया आपण. एक मेगरचं पॉईंट इथं कनेक्ट करणार आणि दुसरं मेगर टर्मिनल इथं कनेक्ट करणार, मग तुम्ही ह्या कंडक्टरमधली कंटिन्युटी बघणार. आता कंडक्टरची कंटिन्युटी बघायची आहे म्हणजे त्या ठिकाणी 0 रेजिस्टन्स पाहिजे तर ओके कंडिशन आहे. मग लूप टेस्टमध्ये काय केलं, केबल जर लांबपर्यंत असेल, ओके 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावरती, तर त्यावेळेला काय केले, लूप टेस्ट घ्यायची म्हणजेच काय आपण इथं लूपिंग केले हा कंडक्टर आणि आर्मर्डमध्ये. ओके. त्या टाईपचं लूपिंग टेस्ट करून आपण ही टेस्ट घेतलेली आहे. करंट असा पॉझिटिव्ह वायर इथून स्टार्ट होणार, इकडून गेली आणि इकडून त्या आर्मरिंगमधून निगेटिव्ह इथे मिळणार मेगरला. मग मेगर
मेगर रोटेट झाल्यानंतर काय झालं, ही कंटिन्युटी असेल तर हा मेगर 0पर्यंत रिडिंग दाखवणार, कंटिन्युटी नसेल तर हायर रिडिंग दाखवणार. हायर रिडिंग म्हणजे फॉल्टी कंडिशन, लोअर रिडिंग म्हणजे ओके कंडिशन. ओके, कळालं. हे थर्ड पॉईंट सुद्धा नियर टू 0 असेल तर ओके कंडिशन, नियर टू इन्फिनिटी असेल तर ओपन सर्किट झालं आहे, कुठंतरी कंटिन्युटी नाही आहे केबलमध्ये म्हणजेच ओपन सर्किट आहे. आता काही केबलच्या कंडिशन दिल्या, टेस्ट व्होल्टेज, त्याचा रेजिस्टन्स किती पाहिजे, न्यू केबल, केबल इन्सुलेशनचे वगैरे असे रिडिंग दिलेले आहेत आपल्याला, ते तुम्ही नंतर बघून घ्या किती रिडिंग पाहिजे आपल्याला. आता आपण जो मेगर यूज करणार आहे तो 5 kVचा आहे. ठीक आहे. आता एक प्रॅक्टिकल सेटअप दिला आहे त्याने, केबल कट झाले ते डिस्कनेक्ट करायचे आहे, ते मेगरची टेस्ट घ्यायची आहे आपण, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. आपला मेगर आहे, सॉरी 1000 वोल्टचा मेगर आहे आपला, तो आपण यूज करायचा आहे. इथे 1000 वोल्ट दिले, मेगा ओम रिडिंग दिले, इकडे 0 रिडिंग, इकडे इन्फिनिटी रिडिंग आहे, बघू शकता तुम्ही. लूप टेस्ट आणि हे आहे ते इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट आहे, अर्थ फॉल्टमधला इन्सुलेशन रेजिस्टन्स किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन द टू कंडक्टर. आता इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड कंडक्टर आहे आणि ह्या ठिकाणी आपण कंटिन्युटी टेस्ट घेतलेली आहे. नेक्स्ट डायग्राममध्ये आपल्याला दिसेल इथं दोन कंडक्टरमधलं इन्सुलेशन आपण या ठिकाणी टेस्ट करलो. हा एक कंडक्टर आहे, हा कंडक्टर, दोन कंडक्टरमधलं इन्सुलेशन टेस्ट करलो किंवा दोन कोअरमधलं म्हणू शकतो आपण. रिसोर्सेस रिक्वायर्ड मेगर 1000 वोल्टेज लेवल आहे, 1 नंबर क्वांटिटी अँड टेस्ट केबल सुटेबल साईज आपण टेस्ट केबल घेतलेले आहे. प्रिकॉशन, द मेगर शुड नॉट बी यूज्ड इन लाईव्ह सिस्टीम. केबल मेगर जो यूज करायचा आहे तो ज्यावेळेला कनेक्ट नसेल केबल, डिस्कनेक्ट केली असेल केबल, त्याच वेळेला यूज करायचा आहे. हँडल द मेगर शुड बी रोटेड इन क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करायचं आहे मेगर. नेक्स्ट, डू नॉट टच द टर्मिनल ऑफ द मेगर वाय कंडक्टिंग टेस्ट, अदरवाईज इट विल बी गिव्ह अँड इलेक्ट्रिकल शॉक. म्हणजे मेगरच्या टर्मिनल्सना टच करायचं नाही आहे. तुम्ही रोटेट करलाय मेगर आणि तुम्ही टच केला टर्मिनल्सना तर तुम्हाला मोठा शॉक बसू शकतो. रोटेट द हँडल ऑफ मेगर ॲट इट्स रेटेड स्पीड. आता आपला जो मेगर आहे त्याचा 160 RPM रेटेड स्पीड आहे, त्या रेटेड स्पीडनं रोटेट करायचं आहे मेगर. कीप द मेगर इन हॉरिझॉन्टल पोझिशन वाईल ऑपरेशन. मेगर हा नेहमी आडवाच ठेवायचा आहे, उभा नाही करायचा, नाहीतर त्याची रेडिंग चुकू शकतात. आपला मेगर आपण टेस्ट घ्यायला लावलो या केबलची, 6 नंबर प्रॅक्टिकलला सुद्धा रिडिंग घेतलेली आहेत आपण. प्रोसिजर, आता प्रोसिजर फिगर 1 आणि फिगर 2 ची आपण बघितलेली आहे, त्यानुसार आपल्याला प्रोसिजर लिहायचे आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल, कनेक्शन डिस्क्रिप्शन, ॲक्च्युअल प्रोसिजर. आता हे जे आपण आता प्रॅक्टिकल तुम्हाला सेकंड पार्टमध्ये टाकणार आहे मी. आता हे ऑब्झर्वेशन टेबलला आहे, कनेक्शन बिटवीन द टू केबल कंडक्टर्स. हे 6 नंबरमधलीच रिडिंग आहे, त्यामध्ये हे 3 रिडिंग दिसतात तुम्हाला. ते 6 नंबरला प्रॅक्टिकल केलं त्याचमधलीच रिडिंग आहे, ते आपलं झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर आता हे लुपिंग टेस्ट आपण कंटिन्यू टेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे. आता हे जे रिडिंग आहे यामध्ये आपण R2Y लावलं, म्हणजे कनेक्शन बिटवीन द टू केबल कंडक्टर्स, म्हणजे टू कोअरमधलं किंवा 2 कंडक्टरमधला रेजिस्टन्स मेजर केला, तो आपला किती आला, 200 मेगा ओमच्या अबाव आला. ठीक आहे. आपण रेजिस्टन्स कोणता मेजर केला, R आणि Y फेजमधला, Y आणि B वायरमधला, B आणि R वायरमधला. ओके. मध्ये R आणि न्यूट्रल, Y आणि न्यूट्रल आणि B फेज आणि न्यूट्रल वायरमधला रेजिस्टन्स, त्या कोअरमधला रेजिस्टन्स मेजर केला, तो 200 मेगा ओमच्या अबाव. नेक्स्ट जो रेजिस्टन्स मेजर केला तो आपण कनेक्शन बिटवीन द केबल कंडक्टर आणि अर्थ किंवा आर्मरिंग, म्हणजेच हा कंडक्टर आणि आर्मरिंग यामधले आपण मेजर केलेला आहे रेजिस्टन्स. या ठिकाणी हे आर्मरिंग आहे, हे प्लस हे केबल कंडक्टर, याच्यामधला रेजिस्टन्स मेजर केला, तो पण आहे अबाउट 200 मेगा ओम, कारण सगळ्या केबल चांगल्या होत्या. नेक्स्ट डॅमेज के इन्सुलेशन केबलचा आपण रेजिस्टन्स एक मेजर केला, त्याचा नियर टू 100 मेगा ओम आला होता. केबल नॉट ओके कंडिशन, म्हणजे तो कंडक्टर जळालेला होता, इन्सुलेशन खराब झालं होतं. या ठिकाणी आपण हे इन्सुलेशन खराब झालेलं आहे प्लस केबल कंडक्टर बी फेजचं, त्यामुळे आपला रेजिस्टन्स नियर टू 100 मेगा ओम आलता, म्हणजेच तो केबल कंडक्टर खराब आहे, तिथलं इन्सुलेशन खराब झालं आहे तेवढ्या पार्टचं. नेक्स्ट आता या प्रॅक्टिकलमधलं मेन इम्पॉर्टंट पार्ट फिगर नंबर 2, लूप टेस्ट फॉर कंटिन्युटी युझिंग मेगर. आपण या ठिकाणी काय केलं आहे, लूप टेस्टिंग केलं आहे, म्हणजेच काय एक लूप तयार केलं, कारण इथून आपण इथंपर्यंत मेगरच्या वायर्स नेऊ शकत नाही, त्यामुळे इथल्या इथे आपण एक लूप तयार केलं. त्याचं जो केबलचा एंड असेल प्लस आर्मरिंग ह्याला आपण कनेक्ट केलं, म्हणजे जो सप्लाय आहे तो मेकरमधला पॉझिटिव्ह इथून जाणार, इकडून असं पास झाला आर्मरिंगमधून आला, ह्या आर्मरिंगमधून
इकडे कनेक्ट झाला मेगरशी, म्हणजे हे हार्मोनिक्सला एकमेकांशी कनेक्ट असतात इलेक्ट्रिकली, त्यामुळे आपल्याला हे कनेक्शन करता येतं. ठीक आहे. आता लूप टेस्ट ॲज पर द फिगर नंबर 3, ही फिगर नंबर 3 आहे, त्यानुसार लूप टेस्ट केले आणि आर आणि आर मधला कंडक्टर म्हणजे आर आणि इकडचं आर हे आपण एकमेकांशी कनेक्ट केलं तर नियर टू झिरो, सगळ्यांचं नियर टू झिरो आलं, म्हणजे सगळी कंडिशन ओके कंडिशन आहे. सपोज या ठिकाणी कंडक्टर कट झालं असतं तर काय झालं असतं, हा रेजिस्टन्स इन्फिनिटी आला असता, म्हणजेच काय ओपन सर्किट आहे असं आपण समजू शकतो. पण आपली केबल कंडक्टर ओके कंडिशनमधले आहे. नेक्स्ट रिझल्ट इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट कन्क्लुजन लिहायचं आहे तुमचं मी. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल विल बी कम्प्लिटेड. थँक्यू.